नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एक अशी धक्कादायक बातमी समोर आली, धक्कादायक ट्विस्टच. या बाबाच्या या सगळ्या केसमध्ये ना एक ट्विस्टच आला, ट्विस्टच. रुपाली चाकणकर बाबाच्या अगदी जवळची, बरोबर. हात काय धुतायत, पाय काय धुतायत, बर्फी काय टाकली जाते, काय नजर भिडवली जाते, म्हणजे सगळं ऐकून म्हणजे ते बघून अगदी हवेतच उडायला होतं आपल्याला. आता आता अडकल्यात रुपाली चाकणकरांच्या बहीण. फार मोठा कांड केला या लोकांनी, फार मोठा. म्हणजे काय म्हणतात ना, जशी करणी तशी भरणी. तुम्ही जसं कराल तसं तुम्हाला भरावं लागेल. सत्तेत असताना काय होतं, ताकद. मी जे सांगेन ते होणार, मी जे करेन ते होणार. महिला अध्यक्षांचा किंवा महिला आयोगाच्या अध्यक्षांचा फोन गेला की सगळे अधिकारी जे पाहिजे ते काम करून घेणार. आता महिला आयोगाच्या अध्यक्षा अडकल्यात, पूर्णपणे अडकल्यात. अडकल्या नाहीत, त्यांना अडकवलं. बरोबर त्यांचा टप्प्यात आणून गेम केलाय. असा गेम केलाय की परत आता राजकारण रुपाली चाकणकर दिसणारच नाहीत. आणि जरी दिसल्या तरी कुठे ना कुठे जरी जो आज पडलेला डाग आहे तो कधीच पुसून जाऊ शकत नाही. कारण बाबानं कांडच असे कांड केलेत की ते कांड काय लपवणं अशक्यच वाटतंय. बाबानं मजा घेतली ती घेतली, महिलांनी तर जोरदार मजा घेतली. आणि मग जेव्हा सगळं कळायला लागलं लोकांना की मग आमच्यावरती अन्याय अत्याचार झाला, आमच्यावरती रूममध्ये गेली, जेव्हा टेबलावरती बसली तेव्हा अन्याय अत्याचार तुझ्यावर झाला नाही, आणि जेव्हा बाहेर सगळीकडे उठलं तेव्हा अन्याय अत्याचार झाला. वा गे वा, तुमच्यासाठी 100 तोफांची सलामी दिली पाहिजे. बाबा नालायकच, पण त्याच्या दुप्पट या महिला नालायक. या भोंदूगिरीला कुठे ना कुठेतरी प्राधान्य देणाऱ्या किंवा असल्या गोष्टी करणाऱ्या या महिला नालायक पहिल्या. कारण त्याचं तांब्यात दिलेलं मूत कोण पितं का हो? चायला काय डोकं बिकं खराब झालंय का आपलं? मूत कोण पितं का ते? मूत्र पितं कोण? इतकी भोंदूगिरी या महाराष्ट्रामध्ये, इतकी भोंदूगिरी. आपण हिंदू धर्माविषयी बोलतो, पण आपल्यामध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत, अनेक चुकीच्या गोष्टी आहेत, अनेक घाणेरड्या रूढी परंपरा आहेत, ज्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत, कायमस्वरूपी बंद झाल्या पाहिजेत. आजही आपल्या स्त्रियांना, जुन्या स्त्रियांना असते बाबा बिबा, जाम त्यांचं प्रेम बाबांवरती. असले काय बाबा बिबा कुठं असले की अगदी दिवस रात्र अगदी टाळ वाजवत त्याच्या मागून सगळ्या गोष्टी करत. बाबानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट महिलांना पटणारच, पण घरातला नवरा सांगतोय किंवा काय सांगतोय ते नाही पटणार त्यांना. ही असली परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी. पण रुपाली चाकणकरांचे त्यांच्याशी संबंध असणं आणि त्यांच्यासोबत त्या बाबासोबत असणं हे फार धक्कादायक आहे. रुपाली चाकणकर, मी तुम्हाला सांगतो, या बाबाच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष असणार, सगळं माहिती असणार रुपाली चाकणकरांना. तुम्ही कितीही म्हणा, काहीही म्हणा, असं होऊ शकत नाही की रुपाली चाकणकरांना त्या बाबाचे कांड माहीत नाहीत. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आलेली बातमी. रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांना पोलिसांनी नोटीस पाठवले, शिर्डी पोलिसांनी. आता ती कशासाठी पाठवले बघा, ऐका, रंजक गोष्ट आहे. मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगतोय ना, अप्रतिम आहे. पुढं ना ह्या दोघी जणी पण चाकणकर आहेत ना, या पूर्णपणे फसणार आहेत आणि सगळ्या गोष्टींमध्ये या चाकणकरांचं नाव येणार आहे. यांनी कितीही जरी प्रयत्न केला, जर यांना जर कुणी मोठ्या नेत्यांनी जर हात दिला आणि वाचवायचा प्रयत्न केला तर काहीतरी होऊ शकतं. पण जर सगळ्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि सांगितलं तुमची तुम्ही झक मारा, आम्हाला काही घेणं देणं नाही, तर मग चाकणकर बाबासोबत बुडणार, एवढं लक्षात ठेवा. शिर्डी पोलिसांनी त्या प्रतिभा चाकणकरांना नोटीस पाठवले चौकशीसाठी. चौकशी कशी? मी ती बातमी बघत होतो, म्हटलं चौकशी कसली? कारण रुपाली चाकणकरांच्या बहीण देखील बाबांच्या भक्त आहेत. बाबांच्या भक्त आहेत. वा, महिला आयोगाच्या अध्यक्षा एका अशा बाबाची भक्त आहे ज्या बाबानं महिलांचा चांगला सर्व्हिसिंगचा धंदा खोलला होता. आणि आम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे हात पसरतोय, महिला साहेब आमच्या महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहे, तो बलात्कार होत आहे, तो छेडछाड काढली जाते मुलींची रस्त्यांवरती, हे नालायक मुलं बिलं रात्रीचं छेड काढतायत. आणि आमच्या महिला अध्यक्षा काय करतायत? बाबांचे पाय धुतायत, बाबांचा पेढा भरवतायत, नजरात नजर काय घालतायत. शी. म्हणजे इतकं घाणेरडं वाटलं ना मला त्या सगळ्या गोष्टी बघताना, त्या बाबाची सगळे CCTV बघताना. अरे बाप रे. पोलिसांनी नोटीस याच्यासाठी पाठवले की त्या समता पतसंस्थेमध्ये काहीतरी पांढऱ्याचा काळा त्या बाबाने पैसा केलाय. तिथं त्याची 100 खाती आहेत, त्या 100 खात्यांना हा बाबा नॉमिनी आहे. आणि त्याच पतसंस्थेमध्ये आपल्या प्रतिभा चाकणकरांची देखील खाती आहेत, त्याच्यावरती देखील काहीतरी 2-1 कोटीची उलाढाल केलेली दिसते. आता यांना उलाढाल करायला काय जाते हो, आपली बहीण आयोगाचे अध्यक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये राजकारणात, त्यामुळे काय एखादा फोन फिरवला इकडून तिकडून सगळं ॲडजस्ट होतं. हे पतसंस्थेवाले हरामखोर, हे पतसंस्थेवाले, आपल्यासारखा सामान्य माणूस गेला ना, 3 नॉमिनी आणा, हे कागद लागेल, तो कागद लागेल, तुम्हाला 50,000च देऊ, त्याला देऊन 50 1 लाख रुपये देणार आणि त्याला फोन 100 वेळा करत बसणार. ते पुढचा अटॅकनं मरून जाईल. आणि त्याच्यावरती व्याज किती? 14-15% व्याज.
हे असल्या पतसंस्था यांना बरोबर देतात. यांचं बरोबर सगळं काळ्याचं पांढरं होतं, पांढऱ्याचं काळं होतं, सगळ्या काही गोष्टी होतात. पोलिसांना संशय आहे की ह्या प्रतिभा चाकणकरांचं आणि त्या बाबाच्या खात्यांवरती काय त्यांचं साम्य तर नाही आहे ना, कुठे काही यांचं कनेक्शन तर नाही आहे ना. पोलिसांना संशय आहे, कारण रुपाली चाकणकरांची बहीण देखील या बाबासोबत फिरताना आणि या सगळ्या गोष्टीमध्ये दिसले. भले रुपाली चाकणकरमध्ये असेल किंवा ही त्यांना डायरेक्ट त्या बाबाला ओळखत असेल, पण काहीतरी काळं वेर आहे, निश्चित आहे. आम्ही तुम्हाला म्हटलं ना की या दोघींना पण बाबाचे सगळे कान माहीत असणार. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही गुरु असा एक दिवसात तर होत नाही की चला आज पाय धुले की माझा हा गुरु झाला. अरे पण त्यानं काय उखाडलेत ते तर बघ, कशामुळे तू गुरु केलास, त्याच्यामुळे काहीतरी कारण असतं. याचा अर्थ यांची ओळख पूर्वीपासूनची. त्या बाबानं जे जे काही कांड केले ना, हे या सगळ्यांशी संबंध असल्यामुळं काय, हां मॅडम आपलं तेवढं ते काम होईल का, हां होईल बाबा, काम होईल, तुम्ही माझे गुरु, होत आहे लगेच काम. इकडे अधिकाऱ्यांना फोन केला की झालं तिकडे लगेच काम. या गोष्टीचा त्यानं फायदा उचलला आणि आज सगळे बुडाले, सगळे अडकले. त्या प्रतिभा चाकणकरांचं जर काही सापडलं ना, जर धागेदोरे इकडून तिकडून, तर मग मात्र खरी मजा येईल या सगळ्या प्रकरणात. आणि जर काय असं असेल, जर काही असं असेल तर यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण बाबानं जे धाडस केलं ना, ज्या गोष्टी केल्यात, त्याला कोणाचा ना कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय तो करू शकत नाही. आणि तो पाठिंबा या सगळ्या लोकांमध्ये दिसतोय. जो बाबा या रुपाली चाकणकर असो, बाकी सगळे मंत्री असो, या लोकांसोबत तुझे संबंध असतील त्या बाबाचे, तर मला सांगा त्याला का नाही मदत होणार या सगळ्या गोष्टी, हे कांड करायचे? मदत होणारच ना त्याला. ही अशी लोकं असल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं नाव समोर येतं त्या बाबाचं, प्रत्येक गोष्टीत. आणि त्याच्यासोबत या चाकणकरांचं नाव समोर येतं. इतकी वर्ष आम्ही या महिलांना अध्यक्ष म्हणून आमच्या राज्याच्या महिला आयोग, केवढी मोठी जबाबदारी यांना दिली याची लाज वाटते आम्हाला. या प्रकरणाची अत्यंत सखोल चौकशी व्हावी, अत्यंत सखोल. एकही गोष्ट याच्यामध्ये सुटता कामा नये. कारण रुपाली चाकणकरांचे आणि त्यांच्या त्या सगळ्या परिवाराचे फोटो या बाबासोबत आहेत, याचा अर्थ यांचा संबंध त्याच्याशी आहे. तुम्ही काय करो नाही तर न करो, पण तुम्ही त्याच्यासोबत उभ्या राहिलातच कशा? तुम्ही हे मान्य करा की हो, मी काही गोष्टीमध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या, हे मान्य करा. तुम्हाला माहिती असणार, निश्चित असणार. आणि ह्या ज्या काही गोष्टी, हे लिंक ज्या एक 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 जोडत चाललेत ना यांच्याशी, किंवा जोडतायत ना, याचा अर्थ यांचे व्यवस्थित सगळे व्यवहार आणि सगळ्या गोष्टी चालू होत्या, बिनधास्तपणे चालू होत्या. हे काहीतरी रुपाली चाकणकरांचा कोणीतरी बरोबर टप्प्यात कार्यक्रम केला. आता कुणी केला ते सांगायची काही गरज नाही आहे तुम्हाला. रुपाली चाकणकरांमुळे बाबा गावला. बाबाचा कांड तो एवढा मोठा निघाला तर सगळीच एकदम हक्केबक्के झाले. आता बाबाचा कांड निघाल्यामुळे रुपाली चाकणकर अडकल्या पूर्णपणे. त्यांना हातपायी हलवता येईना, काहीच करता येईना, पाणी अगदी नाकातोंडात गेलं आता. आणि आता कसं असतं, सुक्याबरोबर ओलं जळलं जातं. आता घावल्या त्यांच्या बहिणीचे घावले व्यवहार एकाच ठिकाणी. आता तिकडं काय अजून आहे का सुताड उताड, पोलीस शोधतील. असेल तर सगळं संपलं, नसेल तर ठीक आहे, अजून दुसरा एखादा कांड कुठून तरी निघेल. व्यवहार असे त्याचे असंख्य व्यवहार आहेत. पण एक गोष्ट एवढ्या सगळ्या गोष्टीतून स्पष्ट होते की हे राजकारणी जसे दिसतात तसे नसतात. यांचे बाकीच्या मागच्या बाजूला काय कांड चालू असतात ना, तुम्हाला आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे तुम्ही सावधान राहा. तुम्ही कोणाला निवडून देताय, कोण बसलंय, त्याच्या मागं त्याचा चेहरा नक्की काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. लोकशाहीचा तिसरा कणा म्हणून आपण मीडियाकडे पाहतो, वृत्तपत्रांकडे पाहतो, बातम्यांकडे पाहतो. सामाजिक काही जी लोकं असतात, जी चळवळ करतात, या गोष्टीविषयी आवाज उठवतात. हा तिसरा खांब कधी तुटता कामा नये. उद्या जर एखादा हिंदुत्ववादी नेता जरी असला आणि तो या असल्या गोष्टींमध्ये सापडला, आम्ही किंवा आपली जबाबदारी पाहिजे त्याच्यावरती आवाज उठवण्याची. एवढंच सांगतो. तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतंय मला आवर्जून कळवा.